दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये मोठा वाद झालाय। कुलाबा प्रभाग क्रमांक 226 चे मनसे सेना युतीचे उमेदवार बबन महाडिक सकाळपासूनच रांगेमध्ये असून त्यांचा अर्ज स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला। तर 5,000 रुपयांची अनामत रक्कम भरल्याची पावतीही त्यांना देण्यात आली। मात्र वेळ संपल्याचं कारण पुढे करत अर्ज नाकारल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। तुमचे व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर व्हेरिफिकेशनची तुम्ही आमच्याकडनं डिपॉझिट घेतल्यानंतर जेवढे डिपॉझिट घेतलेले आहेत त्या सगळ्या डिपॉझिट लोकांना त्यांनी आतमध्ये फॉर्म घेतला पाहिजे होता स्क्रुटनीसाठी। तो स्क्रुटनीसाठी त्यांनी कुणीच घेतला नाही। बाकीचे 5 वाजल्यानंतर त्यांनी गेट बंद, त्यांचा जो स्क्रुटनीचा हे गेट आहे तो त्यांनी बंद केला। जर तुम्ही सर्वेसाठी जर तुम्ही आतमध्ये घेतलंय पेपर व्हेरिफिकेशनसाठी जर तुम्ही आतमध्ये घेतलेलं आहे, मग आतलेल्या लोकांना ज्यांचं व्हेरिफिकेशन झालं त्यांनी स्क्रुटनीसाठी घेतलं पाहिजे होतं। मग ही लोक बेसावध राहिले। मग ही कुठची ताकद आहे की त्यांच्यावरती ह्या पद्धतीचा दबाव आला? आलं नाही। हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्या विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणतायत। पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत। हे अहवालामध्ये का आलं नाही? पैसे भरल्याची पावती मिळून सुद्धा कागदपत्र घेतली जात नसल्याची तक्रार नोंदवण्यात आली। 12 उमेदवारांनी तक्रार देऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। तर एकंदरीतच काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून मोठा गोंधळ झाला। हम लोग क्या डिटेक्टिव है नहीं, लेकिन किसका तो प्रेशर जोर था वो सब। ये अगर इलेक्शन इस प्रकार का अगर यहाँ का चीज ऐसा हो गया तो आगे पूरा मुंबई में नहीं पूरा महाराष्ट्र में ऐसा सिस्टम चालू होगा। जो आमदार रहेगा, जो खासदार रहेगा, जो मंत्री रहेंगे, अगर इस सिस्टम की व्यवहार अगर चालू रहेंगे तो अपना संविधान को बहुत बड़ा दाग लग सकता है। करावं नियंत्रण आणावं, परंतु उमेदवारांना अर्ज न भरून देणं हे यांना कोणी प्रेशर केलं होतं? कारण का ह्या 3 वॉर्डची जास्त करून जर बघितलं गेलं तर ते उमेदवार 3 वॉर्डचे आहेत, 25, 26, 27।